मित्रांनो, गुड इव्हनिंग. आवाज येतोय का बघा? सूरज सर, सुबोध सर, मनीषा मॅडम. आजही मित्रांनो आपण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न बघणार आहोत, वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत. यस किरण सर, पहिल्यांदा मला समजू द्या की माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय आणि मग पुढच्या गोष्टींना मित्रांनो आपण सुरुवात करतोय. मनीषा मॅडम, गुड इव्हनिंग. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आज सुद्धा आपण बघायला चालू करणार आहोत. वेगवेगळे प्रश्न आपल्यासोबत येतील. यस, पहिल्यांदा कोणीतरी मला कन्फर्म करा. स्वाती मॅडम, आवाज माझा व्यवस्थित आपल्यासोबत पोहोचतो का ते पहिल्यांदा मला थोडीशी कल्पना द्या. नमस्ते, गुड इव्हनिंग. आजही मित्रांनो आपण काही वेगवेगळे प्रश्न बघणार आहोत, वोकॅबची तयारी करणार आहोत, वेगवेगळ्या प्रश्नांची तयारी करणार आहोत. भावना मॅडम, आवाज व्यवस्थित आहे का? क्या बात. यस, मधुकर सर इज सेइंग व्हेरी क्लिअर, व्हेरी गुड. गुड इव्हनिंग आकाश सर, रुपाली मॅडम. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आजही आपण बघणार आहोत, काही गोष्टी आपण शिकणार आहोत. यामध्ये सर्व प्रश्नांचा समावेश तुम्हाला केलेला दिसेल. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न, काही सोपे, काही अवघड, अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो तुम्हाला बघायला मिळतील. 199 रुपयाची आपल्याकडे बॅच, शॉर्ट ट्रिक्सची बॅच आहे. त्या बॅचचा तुम्ही विचार करू शकता. 30 लेक्चर्स यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. अगदी पॅराजेबलपासून एररपासून सगळे लेक्चर्स मित्रांनो यामध्ये आहेत. ॲप डाउनलोड करू शकता आणि या बॅचचा तुम्ही विचार करू शकता. यासोबतच तुम्हाला MPSCच्या सुद्धा बॅचेस बघायला मिळतील. IBPSC एक सुंदर बॅच, दुसरी बॅच तुम्हाला बघायला मिळू शकते. आजच्या साठीचा मित्रांनो हा पहिला प्रश्न. रितू वॉज अ मॉडेल अँड सो शी वूड स्टार्व हरसेल्फ टू मेंटेन हिज बॉडी वेट. मित्रांनो काय उत्तर द्याल? 30 सेकंदाचा वेळ. नाशिक सर, उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. खूप सोपा प्रश्न आहे, अगदी सहज उत्तर यायला चालू होईल. यस मित्रांनो, काय उत्तर असावं? कमान, गो फॉर दिस क्वेश्चन नाव. 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत. यस, राम राम ओंकार सर. Ritu was a model and so he would starve herself to maintain his body weight. या बात, बिलकुल अगदीच सोपा प्रश्न होता माझ्या मते. यू क्रॅक्ड व्हेरी इझिली. यस, हर येणार आहे. यस, शिवलिंग मुळे सर फोर्थ ऑप्शन. आकाश सर फोर्थ ऑप्शन. यस, बहुत ही अच्छी पारी खेल रहे हैं आप लोग. एजुकेशन फोर्थ ऑप्शन. यस, मनीषा मॅडम थर्ड ऑप्शन. मनीषा मॅडम थोडंसं लक्ष द्या. वाक्याची सुरुवात जर बघितलं तर रितू या शब्दाने केली आणि ही व्यक्ती जी आहे, ही व्यक्ती आपल्याला कळते की बाबा ही व्यक्ती, जिचं जेंडर आपल्याला फेमिनाईन दिसतं, त्यामुळे ऋतूसाठी आपल्याला शी वापरायला हवं. या ठिकाणी शी आलेला आहे, ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. पण या ठिकाणी बघा हीज आलेला आहे, त्या हीजचं रूपांतर आपल्याला हर बॉडी असं व्हायला पाहिजे, कारण ऋतू इज अ लेडीज. त्यामुळं लक्षात घ्या की जेंडरवरचा मित्रांनो हा प्रश्न वुमन असल्यामुळं आपल्याला वापरावं लागेल, ते म्हणजे हर वापरावं लागेल. ऋतू वॉज अ मॉडेल अँड सो शी वूड स्टार्व हरसेल्फ टू मेंटेन हर बॉडी वेट. मित्रांनो हीच्या ऐवजी हर वापरा. व्हेरी सिंपल क्वेश्चन आणि बऱ्याच लोकांनी याचं उत्तर अगदी बरोबर दिले. बहुत ही अच्छी पारी. शुरुआत तो आपने बहुत अच्छी कर दी. अगला सवाल आपके लिए. यस, पुढचा प्रश्न मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता मित्रांनो हा प्रश्न घेतलेला MPSC खाली असणारा, म्हणजे आपण कॉम्बिनेशनमध्ये प्रश्न बघत चाललोय मित्रांनो. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला हँडल करायची सवय झाली पाहिजे. कॉन्सेप्ट आपल्याला कळाले की मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरे काढता येणं सोपं जाईल. पिक आउट द रॉंग सेंटेन्स म्हटलंय. मुंबई इज वन ऑफ द रिचेस्ट टाउन्स इन इंडिया. मुंबई इज richer than most other towns in India. Very few towns in India are as rich as Mumbai. No other towns in India is as rich as Mumbai. 30 सेकंदाचा वेळ. वाचून बघा. तांत्रिक सहाय्यक 2013चा जरी प्रश्न असला तरी सुद्धा मित्रांनो आपल्याला कळालं पाहिजे की उत्तर काय येणार आहे. यस, याच्यातून बेसिक गोष्टींची मित्रांनो अगदी पद्धतशीर तयारी होताना तुम्हाला दिसणार आहे. यस, काय उत्तर असावं? कमाल. फेमिनाईन जेंडर. यस, बरोबर. बी ऑप्शन. मुंबई इज रिचर दॅन मोस्ट ऑफ द टाउन्स इन इंडिया. बी ऑप्शन.
बी के साथ चलना पसंद कर रहे लोग, यस। हाय नवनाथ सर, हाय स्वाति पाटिल मैडम, थर्ड ऑप्शन, वेरी फ्यू टाउन्स इन इंडिया आर ॲज रिच ॲज मुंबई, क्या बात। कुमार सर इज सेइंग बी ऑप्शन। इथंच मित्रांनो तुमचा घोळ होताना दिसणार आहे, यस। काय उत्तर असावं, क्या बात, व्हेरी गुड। सूरज सर इज सेइंग मोस्ट नाही, एनी अदर पाहिजे, क्या बात, बिलकुल ओके, ऑल राईट। ओमकाम सर इन सेइंग बी ऑप्शन। मित्रांनो MPSC खाली विचारला गेलेला प्रश्न जुना जरी असला तरी तुमच्या ज्ञानामध्ये 100% भर पडणार आहे। ज्या लोकांनी उत्तर दिलेलं आहे मित्रांनो सी, व्हेरी फ्यू टाउन्स इन इंडिया आर ॲज रिच ॲज मुंबई, मित्रांनो हे वाक्य अगदी बरोबर आहे। व्हेरी फ्यू ना वाक्याची सुरुवात झाली, टाउन्स इज प्लुरल, इज ॲब्सोल्युटली करेक्ट। मुंबई इज रिचर दॅन मोस्ट अदर सिटीज चालू शकतं मित्रांनो, मोस्ट अदर किंवा मेनी अदर दोन्हीही चालू शकतं, त्यामुळे या ठिकाणी हे उत्तर अगदी बरोबर आहे, 2 वाक्य बरोबर आहेत। आता राहिला प्रश्न, मुंबई इज वन ऑफ द रिचेस्ट टाउन्स, बघा वन ऑफ द नंतर आलेलं नाउन प्लुरल असावं लागतं, इज ॲब्सोल्युटली करेक्ट, राईट। कळतंय का बघा, मोस्ट अदर नंतर येणारं नाउन प्लुरल असावं लागतं, इज ॲब्सोल्युटली करेक्ट। व्हेरी फ्यू नंतर येणारं नाउन प्लुरल असावं लागतं, टाउन्स, इज ॲब्सोल्युटली करेक्ट। बट नो अदर नंतर येणारं नाउन मात्र मित्रांनो सिंग्युलर असावं लागतं, नो अदर टाउन पाहिजे होतं। मित्रांनो उत्तर तुमचं डी यायला पाहिजे, कारण त्याने विचारलेलं आहे रॉंग सेंटेन्स, डी इज द करेक्ट ऑप्शन। 10च्या वहीमध्ये ही बाब नोंदवून घ्या, कोणती, वन ऑफ द नंतर येणारं नाउन प्लुरल, मेनी अदर किंवा मोस्ट अदर नंतर येणारं नाउन प्लुरल, व्हेरी फ्यू नंतर येणारं नाउन प्लुरल, पण नो अदर नंतर येणारं नाउन मात्र सिंग्युलर। डिग्रीवरचा प्रश्न आहे मित्रांनो, खूप सोपा प्रश्न, अभ्यास पक्का असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं देता येतील मित्रांनो। जर हे सगळं आवडत असेल, समजत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा एकदा सांगतो, अशा पद्धतीची माहिती घेत आपण पुढे जाणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे। आकाश सर यू आर राइट, क्या बात, बधाई हो आपको। बहुत सारे लोगों का जवाब गलत ही रहा इस बार। डिग्री का सवाल था जो कि आपको पता होना जरूर है, फिर एक बार मैं आपको बताता हूँ। वन ऑफ द नंतर येणारं जे नाउन है आपको लगाना है प्लूरल, मोस्ट अदर किंवा मेनी अदर नंतर बाद आने वाला नाउन आपको प्लूरल है, वेरी फ्यू के बाद आने वाला नाउन आपको प्लूरल, लेकिन नो अदर के साथ अगर आपको नाउन लिखना है तो सिंगुलर लिखना जरूरी है। यस मित्रांनो, कळाला असावा अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो। डिग्रीवरचा प्रश्न साधा प्रश्न होता, पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलेलं नाही, बऱ्याच लोकांचं उत्तर चुकलेलं आहे। पुन्हा पुन्हा या सगळ्या गोष्टी सांगत राहतोय, कारण अशाच गोष्टी परीक्षेला विचारल्या जातात आणि अशाच पद्धतीचे प्रश्न MPSC खाली करेक्ट और इनकरेक्ट सेंटेन्स खाली विचारले जातात। चुका 100% होतात। डिग्री नावाचा घटक जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासला, उत्तरं अगदी सहज येताना दिसतील। यस मित्रांनो, काय उत्तर द्याल? परत एक वेळा अशाच पद्धतीचा SSCचा प्रश्न आहे मित्रांनो, CGL MTSचा प्रश्न, कोपिंग विथ हर मदर, लॉन्ग इलनेस, लोड अँड बियर। मित्रांनो, रॉंगली स्पेल्ड शब्द तुम्हाला विचारलेला आहे, कोणत्या शब्दाच्या स्पेलिंगमध्ये चूक आहे? लाल केलेले शब्द कोपिंग, इलनेस, लोड का बियर, आणि ऑल करेक्ट असेल तर तुम्ही 5 नंबरचा ऑप्शन सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे। यस, काय उत्तर असावं? स्पेलिंगची चूक कुठं तुम्हाला दिसते? हमखास अशा पद्धतीचा प्रश्न, कमान। यस धनराज सर, चुका पण शिका, क्या बात, बिलकुल माणूस चुकतच शिकतो, ॲब्सोल्युटली करेक्ट। चैताली मैडम इज सेइंग फर्स्ट ऑप्शन, क्या बात। सुबोध सर इज सेइंग फिफ्थ ऑप्शन। एजुकेशन सर ए ऑप्शन। बानो मैडम ए ऑप्शन। बिल्कुल सही तरीके से आप सोच रहे हो। यस, जवाब क्या हो सकता है? 30 सेकेंड्स आर विथ यू नाउ। उमरखेड़ सर ए ऑप्शन। यस, ए ऑप्शन। तेजस्विनी मैडम ए ऑप्शन। कोपिंग इज ॲब्सोल्युटली करेक्ट। मित्रांनो, कोप या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो एखाद्या गोष्टीचा सामना करणे, ही या ठिकाणी येणार नाही। कोपिंगला ING फक्त लागेल, ही बाजू आपल्याला लक्षात आली पाहिजे। इलनेस इज करेक्ट, लोड इज करेक्ट, बियर इज करेक्ट। कोपिंग विथ हर मदर्स लॉन्ग इलनेस, सामना केल्यानंतर वॉज अ हेवी लोड टू बियर। म्हणजे अशा पद्धतीची वाक्य मित्रांनो विचारली जातील, जी SSC MTS खाली किंवा IBPS पॅटर्न खाली अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दिसतील। स्पेलिंगच्या संदर्भातले प्रश्नांचा सराव होणं खूप गरजेची गोष्ट आहे। प्रत्येक प्रश्नाला मित्रांनो आपण स्पर्श करत चालू आहे, प्रत्येक चॅप्टरला आपण प्रश्न
अगदी फेस करत चाललेलो आहोत आणि त्यातले घटक आपण पद्धतशीर बघायला चालू केलेले आहेत. प्रत्येक लेक्चर काही ना काहीतरी नवीन ॲडिशनल गोष्टी. किती लोकांनी 10ची वही घातलेली आहे त्यांनी किमान यस तरी म्हणून मला सांगा. 10ची वही ही आयुष्यभरासाठी तुमच्या उपयोगी ठरेल मित्रांनो. किती लोकांनी 10ची वही घातलेली आहे की जे मी बोलत असतो ते लिहून घ्यायला सुरुवात केलेली आहे. हाऊ मेनी पीपल अमंग यू आर देअर हू हॅव रजिस्टर्ड वन न्यू नोटबुक फॉर द 10th क्लास. 10ची वही. यस, 10ची वही किती लोकांनी घातलेली आहे. पुन्हा सांगतो, या वहीमधून कितीतरी सुंदर गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. ही वही तुमच्यासाठी सोबत असणं खूप गरजेची गोष्ट आहे. यस, क्या बात. हँडल सिच्युएशन. यस. कोपणे. यस, अगदी बरोबर. यस, क्या बात. प्रफुल्ल सर इज देअर, तेजस्विनी मॅडम इज देअर. या सगळ्यांनी वह्या घातलेल्या आहेत. वह्या घालणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे. पुन्हा एकदा सांगतो, कारण अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत सगळे प्रश्न दिसतील. मग परीक्षा कोणतीही असो, इंग्लिश इज सेम. पॅटर्न थोडासा बदलू शकतो, प्रश्नाचं फ्रेमिंग बदलू शकतं, आर्टिकल कुठं वापरावं या नियमामध्ये तर बदल होणार नाही मित्रांनो. नियम जे रूल्स आहेत ते कॉमन राहतात, बट द फ्रेमिंग ऑफ द क्वेश्चन माइट बी चेंज. दॅट इज वॉट द पॉसिबल थिंग. सो वी आर प्रॅक्टिसिंग ऑल टाइप्स ऑफ क्वेश्चन in different exams. Keep in mind, that is why this is the question concerned with the SSC CGL. Although Tanku was born in rich merchants families, he was very humble and was a philanthropist by nature. 30 सेकंदाचा वेळ मित्रांनो. साधारण याच्यात चूक कुठं दिसते ते तुम्ही मला सांगायचे आहे. चूक नसेल तर लास्ट ऑप्शन तुमच्यासोबत उपलब्ध आहे. 5th ऑप्शन इज देअर. यू कॅन गो विथ दॅट वन. कम ऑन. काय उत्तर असावं? नाशिक सर, यू गॉट माय पॉइंट. क्या बात. वा, व्हेरी गुड. आज आमच्याकडे लाईट नसल्यामुळे मी लिहित नाही. यस, उद्या लिहून काढा, काहीच अडचण नाही. मित्रांनो, काय उत्तर असावं? सेकेंड ऑप्शन. वाह, वेरी गुड. सेकेंड के साथ चलना लोग पसंद कर रहे हैं. यस, फॅमिलीज. अपॉस्ट्रॉफी नको. क्या बात. व्हेरी गुड. मित्रांनो, आता तुमची नजर तुम्हाला दाखवायला लागले की वाक्याकडे बघितल्या तुम्हाला कळायला लागले की चूक नेमकी कुठं असते. बघा, वाक्य लांबलचक पल्लेदार जरी असलं तरी आता तुम्हाला सवयी व्हायला लागलेत. ऑल्दो शंकू वॉज बॉर्न इन अ रिच मर्चंट्स फॅमिली. मर्चंट्स फॅमिली हे ES या ठिकाणी येणार नाही. मर्चंटची एकच फॅमिली असेल. मर्चंट्स फॅमिलीज, त्याच्या अनेक फॅमिलीज असणार नाही. एक मर्चंट आहे त्या ठिकाणी. मर्चंट्स फॅमिली, व्यापारी. ओके, मर्चंट्स फॅमिली, इथं ES लागणार नाही, LY यायला पाहिजे. ही वॉज व्हेरी हंबल अँड वॉज अ फिलॅन्थ्रॉपिस्ट बाय नेचर. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो फॅमिलीज येणार नाही. फॅमिली, मर्चंट्स फॅमिली म्हणजे व्यापाऱ्याची फॅमिली ऐसा त्याचा अर्थ होईल. यू आर एब्सोल्युटली करेक्ट विद द ऑप्शन सेकंड के साथ अगर आप चल रहे हो तो बिल्कुल ही सही जवाब इस बार, और बधाई हो अगर आप सेकंड ऑप्शन के साथ चलना पसंद कर रहे हो तो. फिलॅन्थ्रॉपिस्ट या शब्दाला कायम लक्षात ठेवा मित्रांनो. हा शब्द नवीन नाही. वन वर्डला हमखास हा शब्द विचारला जातो. जो माणूस दुसऱ्याला मदत करतो, जो माणूस कनवाळू असतो, जो दुसऱ्यावर दया दाखवतो, फिलॅन्थ्रॉपिस्ट असा शब्द वापरला जातो. समाजाविषयी कणव असणारा माणूस त्याला म्हटलं जातं फिलॅन्थ्रॉपिस्ट असा शब्द वापरला जातो. वन वर्डला हमखास बऱ्याच वेळेला हा शब्द विचारला गेलेला आहे. नाऊन आहे फिलॅन्थ्रॉपिस्ट, लक्षात घ्या. हमखास परीक्षेला विचारले गेलेले शब्द. Very simple question it is now. Professor Shastri were a loud man and had students visiting him every day. वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो काय तुम्हाला उत्तर द्यावंसं वाटतं? यस, थोडंसं कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं, पण थोडं डोकं लावलात तर उत्तर अगदी सहज येऊ शकतं. कमाल. मानवतावादी. क्या बात. बिल्कुल दयावान, दानशूर. बिल्कुल सही. बिल्कुल सही. बिल्कुल ही सही. यस. कीर्ति मैडम एब्सोल्युटली करेक्ट. चैताली मैडम, सूरज सर, खुशहाली मैडम. यस. जवाब क्या हो सकता है? वाज के साथ जाना पसंद कर रहे हैं. बिल्कुल. प्रोफेसर शास्त्री वर लव्ड मैन एंड हैड स्टूडेंट्स विजिटिंग हिम एवरी डे. ए के साथ चलना पसंद करें. बहुत आसान सवाल रहा इस बार, बहुत ही आसान सवाल.
कोई ज़रूरत नहीं सोचने की, बिल्कुल सही जवाब के साथ सभी लोग प्रोसीड कर रहे हैं। यस, सागर सर इज सिंह फर्स्ट ऑप्शन। बिल्कुल, मुझे बताने की बिल्कुल भी ज़रूरत नहीं, कोई दिक्कत नहीं, कोई परेशानी नहीं। यस, बिल्कुल ही आपका बॉल बाउंड्री के पार। यस, वर इज रिप्लेस्ड बाय वाज, यू आर एब्सोल्युटली करेक्ट विद दिस वन, क्योंकि प्रोफेसर शास्त्री इज अ सिंगुलर, वाज का होना बहुत जरूरी, हैड का बिल्कुल सही उपयोग यहाँ किया है। इसी के साथ ये फर्स्ट ऑप्शन बिल्कुल सही रहेगा इस बार। टुडे इज माई फर्स्ट डे सर in your class, very understanding person you are, and your teaching style is very unique and excellent. Resh Pathan sir, thank you very much for the compliment that you gave me. Go for the next question now. अगला सवाल, I think you got my point now. Were must be replaced by was, had is absolutely correct. Past tense का सही तरीके से इस्तेमाल इस सेंटेंस में आपको दिखाई देगा। अगला सवाल, और अगला सवाल है आपके पास दो फिल इन द ब्लैंक्स है। इसी तरीके के सवाल आप देखेंगे एनडीए के क्वेश्चन में देखे जाएंगे, आईबीपीएस पैटर्न के नीचे देखे जाएंगे। या हर पर्स वाज डैश एट द बस स्टॉप, सी डैश कंप्लेंट एट द नियरेस्ट पुलिस स्टेशन। देयर आर 5 विकल्प्स, आपके पास 5 विकल्प है। अल्टरनेटिव्स गिवन ओवर हियर एंड यू नीड टू चूज अमंग दिस द करेक्ट वन। यस, व्हाट वुड बी योर लॉजिक फॉर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन? यस, कम ऑन, 30 सेकंड का समय आपके पास। Thirty seconds are available. Her purse was dashed at bus stop, so she dashed complaint at the nearest police station. बिल्कुल ही आसान सवाल है, अगर थोड़ा सा सोच ले तो जवाब बिल्कुल ही सही आ जाएगा। Stolen and filed. वाव, शिवलिंग मुळे सर, प्रेज या संदीप सर, बी ऑप्शन, वाव, वेरी गुड। लेफ्ट एंड रजिस्टर, या हर पर्स वाज लेफ्ट एट द बस स्टॉप एंड रजिस्टर कंप्लेंट, कंप्लेंट इज रजिस्टर और द फाइल। यस, यू मस्ट बी अवेयर ऑफ द पर्स इज स्टोलन, यस, एंड कंप्लेंट इज फाइल्ड। Yes, so you must be aware of not the left और द रजिस्टर। अगर आपने छोड़ दी है तो आप पुलिस स्टेशन में जा नहीं सकते हो। अगर वो स्टोलन, अगर उसकी चोरी हो गई है तभी आप कंप्लेंट करेंगे। दैट इज वाई फाइल्ड इज देयर, स्टोलन एंड फाइल्ड इज देयर। हर पर्स वाज स्टोलन एट द बस स्टॉप। याद रखिएगा, ये जो सेंटेंस आपको दिखाई दे रहा है वो पैसिव का स्ट्रक्चर है। बहुत सही तरीके से यहाँ पैसिव का स्ट्रक्चर इस्तेमाल किया है। सिंपल पास्ट टेंस का या बखूबी यहाँ दिखाई दिया है। हर पर्स वाज स्टोलन एट द बस स्टॉप, पैसिव स्ट्रक्चर इज देयर। सो सी, ओके, फाइल्ड कंप्लेंट, दैट मीन्स सो सी फाइल्ड कंप्लेंट, दिस इज अगेन अ एक्टिव स्ट्रक्चर। सी फाइल्ड कंप्लेंट अगेंस्ट a complaint at the nearest police station. Nearest is the superlative degree, that is why the is over here. You check this all the points. या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्ही बघत जाता त्यावेळेला तुमचं स्पॉट अँड एरर अगदी क्लिअर व्हायला लागतं। म्हणजे या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन अगदी बरोबर, बिल्कुल सही जवाब। यस, अगला सवाल, बहुत सारे लोगों ने सही जवाब दिया है। संजय सर इज देयर, यस, स्वाति पाटिल मैडम इज देयर, बिल्कुल सही। बधाई हो आप लोगों का। अगला सवाल इसी के साथ 30 सेकंड्स आर विथ नाउ। या प्रश्नाचं जर उत्तर मित्रांनो तुम्हाला देता येत असेल तर मी म्हणेन खऱ्या अर्थानं तुमचं इंग्रजी चांगलं आहे असा त्याचा अर्थ होतो। खूप जुना प्रश्न मी शोधून काढलेला आहे, पण बघूया या प्रश्नाचं उत्तर काय इथं तुमचं खरोखर ग्रामर कसं आहे ते मला कळेल। प्रिंसेस डैश ऑन द ग्रास, लाइज, लेड, ले और लाइव। देर आर 4 ऑप्शंस, आपके पास 4 विकल्प है। बहुत ही पुराना सवाल, PSI 1991 का सवाल मैंने लिया है, लेकिन इसी पर निर्भर है कि आप अंग्रेजी में कैसे हो। यस, प्रिंसेस डैश ऑन द ग्रास। इसी सवाल के साथ आपकी अंग्रेजी मुझे समझ में आ जाती है कि आप किस तरीके से तैयारी कर रहे हो। इसी सवाल के साथ समय अवधि की समाप्ति की घोषणा डी के साथ, लेइंग, क्या बात, लेइंग इज देयर, ले इज देयर, लेड इज देयर एंड लाइज इज देयर। 4th ऑप्शन के साथ चलना बहुत सारे लोग पसंद कर रहे हैं। यस, जवाब क्या हो सकता है? 2nd ऑप्शन, 3rd ऑप्शन, बहुत सारे विकल्प मेरे सामने आ रहे हैं। सी के साथ चलना पसंद कर रहे हैं लोग, क्या बात। यस, मैं आपको बता दूं, अगर आप लाइज के साथ जाते हो तो बिल्कुल गलत रहेगा।
लेकिन अगर आप लेइंग के साथ जा रहे हो, बिल्कुल सारे लोगों ने दिया है लेइंग का। शीतल मैडम फोर्थ ऑप्शन, क्या बात। यस, बहुत सारे लोग फोर्थ के साथ भी जाना पसंद कर रहे हैं, लेकिन मैं आपको बता दूं कि ये भी बिल्कुल गलत रहेगा। आपके पास अब दो ऑप्शंस है, लेड और ले। बहुत सारे लोगों ने थर्ड ऑप्शन भी दिया है और सेकंड ऑप्शन भी दिया है। यस, जवाब क्या हो सकता है? अगर आप लेड के साथ जा रहे हो तो बिल्कुल गलत जाओगे। ये इसका सही जवाब है। इसकी तरफ ध्यान मत दीजिएगा। आपका अंग्रेजी कैसा है इसी सवाल के साथ समझ में आता है। मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो की अशा पद्धतीचे प्रश्न पुन्हा पुन्हा परीक्षेला देतात। राज्यसेवेला हा प्रश्न पुन्हा एकदा रिपीट झालेला आहे 2017 करता, की असेच शब्द विचारले जातात ज्या वेळेला आपल्याला काही गोष्टी माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे। क्रियापदांच्या बाबतीत आपल्याला योग्य माहिती नसेल तर 100% असे प्रश्न चुकतात। लक्षात घ्या, लाय, ले, आणखी लेन, लाय, ले, लेन याचा अर्थ मित्रांनो असा आहे विश्रांती घेणे, असा अर्थ होतो। काय होतो? विश्रांती घेणे किंवा आडवं पडणे अशा अर्थाने। माणूस आडवं पडतो म्हणजे तो विश्रांती घेतो। हे ले आहे, दिस इज। पण दुसरं एक क्रियापद आहे ले, लेड, आणखी लेड। बघा, हा जो सेकंड फॉर्म आहे हा या ठिकाणी फर्स्ट फॉर्म झालेला आहे। ले, लेड, लेड याचा अर्थ आहे मित्रांनो अंडी घालणे। यस, कोंबडी जी असते ती अंडी घालते, किंवा याचा अर्थ होतो पसरणे। एखादी गोष्ट पसरली जाते बघा, त्याला म्हटलं जातं ले, लेड, लेड। लक्षात ठेवा। तिसरं एक क्रियापद लाय, लाय, लाईड, लाईड हे पण आपल्याला माहिती पाहिजे। खोटं बोलणे म्हणजे या लायचे दोन अर्थ तुम्हाला दिसतील। जर तुम्हाला विश्रांती घेणे असेल तर लाय, ले, लेन। जर खोटं बोलायचं असेल लाय, लाईड, लाईड, खोटं बोलणे। म्हणजे लक्षात घ्या, क्रियापदांच्या बाबतीत हे स्क्रीनशॉट काढून घ्या। अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। ज्या अर्थी ती ग्रासवर प्रिन्सेस आहे त्या अर्थी ती विश्रांती घ्यायला लागले। ING तर लागणार नाही मित्रांनो। ING असेल तर पाठीमागं टू बीचा फॉर्म पाहिजे। लाईज तर येणार नाही, खोटं बोलणे असा त्याचा अर्थ होणार नाही। या ठिकाणी ले, तिने विश्रांती घेतली असा त्याचा अर्थ होईल मित्रांनो। उत्तर यायला पाहिजे ते म्हणजे ले। हे जर मित्रांनो आपल्याला व्यवस्थित कळालं तर मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपला इंग्रजीचा अभ्यास पक्का आहे। पुन्हा एकदा सांगतो, असा अभ्यास पक्का पाहिजे असेल तर आपल्याकडे एक बॅच आहे, त्या बॅचचा तुम्ही विचार करू शकता। 899 रुपयामध्ये इंग्रजीचा आयुष्यातला सगळा प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर त्या बॅचचा तुम्ही विचार करू शकता। जर तुम्हाला तुमचा मार्क्सचा टक्का वाढवायचा असेल, बऱ्याच वेळा आपल्याला असं असतं की रिझल्ट येत नाही आणि आपल्याला 3च मार्क कमी पडतात, ते वाढवू कुठं शकता? मराठीमध्ये तर वाढवता येणं शक्य नाही की ऑलरेडी 50 पैकी तुम्हाला 44-45 मिळालेले असतात, पण इंग्रजीमध्ये आपला स्कोअर असतो 10 आणि 12, तिथं तुमचा मार्क्स मित्रांनो वाढवू शकता। मी पुन्हा सांगायला लागलोय की वेळ गेलेली नाही, माझा कोर्स विकला जावा म्हणून मी तुमच्याशी बोलत नाही। यू शुड हॅव द परफेक्ट नॉलेज। प्रश्न कसे विचारले जातात, ज्या ठिकाणी हजारो पोरं चुकतात त्या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर यावं असं जर वाटत असेल तर 100% अशा कोर्सचा विचार करा की ज्या कोर्समध्ये या क्रियापदांचा सगळा विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे। आणि असा एकच मार्क जो मिळतो तो लाखो विद्यार्थ्यांना पाठीमागं टाकून तुम्ही पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरतो। त्यासाठी योग्य पद्धतीची डायरेक्शन असणं खूप गरजेची गोष्ट। अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर। Yes, 30 seconds are with you. The priest then requests all the wealthy men to donate at least some money for building a new temple. What would be the correct option? Yes, मित्रा, जयराम सर, हे 0.25 कमीत कमी एक वर्षभर तुला त्रास देत राहतील। जयराम सर, लक्षात घ्या। त्यामुळं अभ्यास इतका परफेक्ट असायला हवा की परफेक्ट, जिथं सगळे चुकतात ते प्रश्न माझे बरोबर यायला पाहिजेत। आणि असे 2 प्रश्न जरी तुम्ही बरोबर आले तरी सुद्धा उत्तर तुम्ही सहज देऊ शकता। द प्रीस्ट देन रिक्वेस्ट ऑल द वेल्दी मेन टू डोनेट ॲट लीस्ट सम मनी फॉर बिल्डिंग अ न्यू टेम्पल। यस मित्रांनो, काय उत्तर असावं? एक्सक्लुझिव्ह मुस्लिम शाहील, यस। थर्ड ऑप्शन टू बिल्ड इज देअर। सी ऑप्शन फॉर बिल्डिंग अ न्यू टेम्पल। यस, क्या बात।
फर्स्ट ऑप्शन के साथ जाना बहुत सारे लोग पसंद कर रहे हैं। यस, रत्नदीप सरी सिंग फोर्थ ऑप्शन। मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे द प्रेइस्ट देन रिक्वेस्ट। मित्रांनो, हे क्रियापद कुणासाठी आले? प्रेइस्ट देन रिक्वेस्ट। मित्रांनो, या रिक्वेस्टमध्ये चूक असायला हवी का वाक्याचा कर्ता सिंग्युलर आहे, या ठिकाणी रिक्वेस्ट तरी पाहिजे किंवा त्या ठिकाणी रिक्वेस्टेड तरी पाहिजे। वाक्याचा कर्ता सिंग्युलर थर्ड पर्सन असताना क्रियापदाला यस तरी लागावं लागेल किंवा सिंपल पास्ट टेन्समध्ये क्रियापदाचा सेकंड फॉर्म तरी यावा लागेल। दॅट इज वाय यू नीड टू रिप्लेस दिस वर्ब अँड नीड टू पुट द सिंपल पास्ट टेन्स द प्रेइस्ट देन रिक्वेस्टेड ऑल द वेल्दी मेन टू डोनेट ॲटलीस्ट सम मनी फॉर बिल्डिंग। बिल्डिंग म्हणजे मित्रांनो इमारत आहे। फॉर बिल्डिंग अ न्यू टेम्पल, फॉर बिल्डिंग अ न्यू टेम्पल, बांधण्याकरता, बांधण्याकरता म्हणजे बिल्डिंग अ न्यू टेम्पल, बिल्डिंग अ न्यू टेम्पल। इथं मित्रांनो याच्याशी याचा संबंध आलेला आहे। फॉरमुळे या ठिकाणी बिल्ड अ न्यू टेम्पल नाही, बिल्डिंग म्हणजे ती प्रोसेस चालू ठेवायची आहे, त्यामुळे या ठिकाणी ING लागणं अपेक्षित आहे। यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट। बऱ्याच लोकांना वाटलं होतं की इथं फॉर बिल्ट अ न्यू टेम्पल, फॉर बिल्ट होत नाही, फॉर बिल्ट होणार नाही, टू बिल्ट आलं असतं, फॉर बिल्डिंग अ न्यू टेम्पल। दॅट इज वाय धिस इज ॲब्सोल्युटली करेक्ट। बऱ्याच लोकांना वाटलं होतं की या ठिकाणी बिल्ड पाहिजे, बिल्ड आलं असतं, पण या ठिकाणी टू पाहिजे होतं, टू बिल्ड अ न्यू टेम्पल असं असतं, तर या ठिकाणी बिल्ड आलं असतं। या ठिकाणी फॉर आहे, हे फॉर प्रिपोजिशन, प्रिपोजिशन नंतर बिल्डिंग अ न्यू टेम्पल, नवीन टेम्पलचं काम चालू होणे, बांधलं जाणे, कंटिन्युटी दाखवण्यासाठी बिल्डला ING लावलेला आहे। ही बाजू मित्रांनो अत्यंत महत्त्वाची। गो ग्रीन जिरण, ॲब्सोल्युटली यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट। गो ग्रीन, यू गॉट माय पॉइंट, यू गॉट माय पॉइंट। यस, बधाई हो आपको कि अगर इस तरीके से आप सोच रहे हो गो ग्रीन, कॉन्ग्रेचुलेशन, यू गेव मी द करेक्ट रीजन। गो ग्रीन, यू आर एब्सोल्युटली करेक्ट। दिस इज वर्किंग एज अ जिरन, दिस इज अ प्रिपोजिशन and जिरन works as a noun, that is why this is working as a noun। preposition is always followed by the noun, that is why this building is working as a noun over here, that is what the case, that is why go green is saying is a जिरन। very good go green। yes, go for the अगला सवाल। अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर सवाल नहीं है, एक कमर्शियल ब्रेक है। यस, अगर इसी तरीके की तैयारी आप करना चाहते हो तो हमारे पास एक कोर्स है IBPS MPSC TCS प्रश्नांचा समावेश असणारी एक बॅच आहे, PDF त्याच्या उपलब्ध आहे। 1,500 प्रश्नांची चर्चा मित्रांनो ज्यावेळा अशा पद्धतीनं तुम्ही करून जाता त्यावेळा कोणताच मुद्दा डिस्कशनला यायचा राहत नाही आणि परीक्षेला जाताना तुम्हाला एक स्वतंत्र असा कॉन्फिडन्स येत जाईल। त्यामुळे अशी 1,500 प्रश्नांचा एक प्रश्नसंच, त्याचे व्हिडिओज, त्याचे PDF तुम्हाला बघायला मिळतील। त्याची किंमत फक्त आहे मित्रांनो 399 रुपयामध्ये हे तुम्हाला मिळू शकतं। 6 महिन्याची व्हॅलिडिटी, त्याच्या प्रिंट्स तुम्ही काढू शकता, ते तुम्ही बघू शकता। सगळ्या प्रश्नांचा मित्रांनो त्याच्यात समावेश केलेला आहे। IBPS आहे, TCS आहे, या सर्वच गोष्टींची MPSCचे प्रश्न आहेत। आता ज्या पद्धतीनं विश्लेषण चालू आहे तशाच पद्धतीनं ते विश्लेषण बघायला मिळेल। जर तुमचा अभ्यास इंग्रजीचा झाला असेल तो या अभ्यासचा तुम्ही विचार करू शकता। हा होता कमर्शियल ब्रेक। अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर ये रहा। यस, क्या बात। द पेंटर नेवर लेट एनीवन स्नीक्स अ पीक ॲट हिज वर्क बिफोर इट वॉज फिनिश्ड। स्नीक या फ्रेजला तुम्ही काय सुधरून लिहिणार आहात? स्नीक्स अ पीक, काय मित्रांनो उत्तर काही सुचतंय का बघा। एक सामान्य लॉजिक जरी तुमच्या लक्षात आलं, अर्थ जरी नाही कळाला तरी सुद्धा उत्तर तुमचं अगदी बरोबर येणार आहे। कमाल। यस, आकाश डाकेसरी सिंह KBC, थैंक यू वेरी मच। गो ग्रीन इज थर्ड, क्या बात। स्नीक अ पिक, वाव, क्या बात। स्नीक अ पिक, वाव। 2 नंबर ऑप्शन। यस मित्रांनो, वाक्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कळालं पाहिजे हे लेट आलेलं आहे। लेट नंतर मित्रांनो क्रियापदाला कधीही प्रत्यय लागत नाही, हे स्नीक हे वर्ब आहे, याचा अर्थ इथं यस लागता कामा नये। म्हणजे आपल्याला कळतं की सेकंड ऑप्शन, तुम्हाला
अर्थ जरी माहिती नसला तरी उत्तर मात्र अगदी बरोबर. स्नीक पीक याचा अर्थ मित्रांनो एखाद्यावर आरोप करणे, एखाद्यावर प्रचंड लक्ष देणे, वॉच ठेवणे अशा अर्थाने. द पेंटर नेवर लेट एनीवन स्नीक अ पीक ॲट हिज वर्क बिफोर इट वॉज फिनिश्ड. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की अशा पद्धतीनं लॉजिकनं सुद्धा उत्तरं निघतात. लेट आल्यानंतर क्रियापदाला यस किंवा यस लागत नाही, त्यामुळे आपलं यस काढून टाका. ॲब्सोल्युटली यू आर करेक्ट विथ द सेकंड ऑप्शन. स्नीक अ पीक इज करेक्ट वन. नवनाथ सर यू गॉट माय पॉईंट. हर्षू मॅडम यू गॉट माय पॉईंट. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो सोडवत असताना सामान्य लॉजिक जरी लावलात तरी उत्तरं अगदी करेक्ट येऊ शकतात. यू कॅन गो करेक्ट विथ द क्वेश्चन. हिज टीचर वॉज प्लीजंटली सरप्राइज्ड व्हेन शी लर्न दॅट डिस्पाइट द ऑल प्रॉब्लेम्स ही पार्टिसिपेटेड. What would be the correct option over here for the question on the screen? What logic will you apply? Very simple question. You just look to the question, you will definitely find out the error in the statement. You just check the statement. You are allotted 30 seconds for this one. आपके पास 30 सेकेंड का समय अलॉट किया गया है. आपके पास कोई लाइफलाइन नहीं. यस. ई के साथ चलना पसंद कर रहे हैं. बिल्कुल. नागोराव सर इज ई. यस नागोराव सर, आई रिक्वेस्ट यू टू चेक योर ऑप्शन या लॉक किया जाए. नागोराव सर अगर आप कहते हो तो मैं उसे लॉक भी कर सकता हूं, लेकिन मैं आपको सुझाव दे दूं कि आप फिर एक बार चेक करें. ही लर्न्ड. क्या बात. बिल्कुल. ही लर्न्ड. His teacher was pleasantly surprised when she learned that despite the all problems he participated. क्या बात. मुंबई से कोई है? विवेक सर इज पूछिंग. विवेक सर विचारतायत कि मुंबई से कोई है क्या? रत्नदीप सर इज सेइंग सेकेंड ऑप्शन. सही जवाब का मुझे इंतजार है. अभी भी सही जवाब का मुझे इंतजार है. यस. फोर्थ ऑप्शन, थर्ड ऑप्शन, सेकेंड ऑप्शन. यस वॉज प्रेजेंटेड सरप्राइजिंगली. इज ही हर सी. क्या बात. तेजस्विनी मैडम. यस बिल्कुल. यस. जवाब देने की हर किसी ने कोशिश की है. बधाई हो जवाब देने की कोशिश करने के लिए, लेकिन बहुत सारे लोग गलत जा रहे हैं. 90% यू आर रॉन्ग. ओके. बहुत सारे लोग गलत भी है. यस. हिज टीचर. ओके. टीचर जो वर्ड है वो इसका जेंडर दिया नहीं है. हिज टीचर. टीचर लेडीज भी हो सकती है, इसीलिए सी आया है. बिल्कुल सही है. बहुत लोगों को लगा कि यार ये ही होना चाहिए, लेकिन ये टीचर के लिए आया है. टीचर का जेंडर हमें मालूम ही नहीं है, तो यहाँ सी भी लिखा जा सकता है, ही भी लिखा जा सकता है. बिल्कुल सही है. यस. ये बात तो आपको समझ में आई. हिज टीचर वॉज प्लीजंटली सरप्राइज्ड व्हेन शी लर्न. ज्यावेळा तिला कळालं. तिला म्हणजे या शिक्षकाला ज्यावेळा कळालं. हा शिक्षक जो आहे ही लेडीज आहे. हिज टीचर. हिज टीचर ही लेडी टीचर आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे या ठिकाणी शी आलेला आहे. बऱ्याच लोकांना वाटतं इथे लगेच ही यायला हवा, असं काही नाही. राईट. ओके. हे कन्फ्युजन तुमच्या लक्षात आलं. आता या ठिकाणी पुढे बघा. दॅट डिस्पाइट द ऑल प्रॉब्लेम्स. आता या ठिकाणी इथं थोडीशी नजर ठेवा. इथं दिसतं का द ऑल. मित्रांनो ऑलच्या पाठीमागं द येत नाही, ऑलच्या नंतर द यायला पाहिजे. ऑल द प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम्स हे नाव नाही. कधीही त्या ऑलला पाठीमागं द येणार नाही. इतकं जर आपल्याला कळालं तर मित्रांनो उत्तर अगदी बरोबर. 3 नंबर ऑप्शन. पण करेक्शन काय पाहिजे बघा. ह्या ऑलच्या अलीकडं द येणार नाही, ऑलच्या पलीकडं द पाहिजे, कारण नाऊन या ठिकाणी आहे. ऑल द प्रॉब्लेम्स. ऑल द प्रॉब्लेम्स. द ऑल प्रॉब्लेम्स असं कधी इंग्रजीत म्हणत नाही. दच्या पाठीमागं ऑल येत नाही. नाऊनच्या पाठीमागं आर्टिकल येतं. इतकी गंभीर नजर आणि सूक्ष्म नजर घेऊन परीक्षेला जाता त्यावेळा मित्रांनो तुमचं सिलेक्शन होईल. द इज रिप्लेस्ड ओव्हर देअर. द इज रिप्लेस्ड अँड दिस मस्ट बी प्लेस्ड ओव्हर हिअर बिफोर द प्रॉब्लेम्स. आय थिंक यू गॉट माय पॉईंट. मित्रांनो बऱ्याच लोकांना समजलं सुद्धा नाही. काय प्रॉब्लेम झालेला आहे तेच कळालं नाही, कारण अजून तशी नजर पक्की झालेली नाही. वेळ लागेल, हळूहळू होईल. टप्प्याटप्प्याने या सर्व गोष्टी मित्रांनो कळायला चालू होतील. यस यू गॉट माय पॉइंट नाउ. वेरी सिंपल क्वेश्चन इट वाज. यहाँ कोई ऐसा नहीं था कि आपको समझ में नहीं आएगा. बिल्कुल ही आसान सवाल था. बस आपकी कमियां ये थी कि आपका नज़र का प्रॉब्लम था, जो कि मैंने आपको बता दिया कि द की जगह जो है वो गलत है, वो यहाँ आपको लगाना बिल्कुल सही रहेगा. यस. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर.
यस, टॅक्स असिस्टंट 2017चा प्रश्न. 4 पर्याय तुमच्यासोबत. फक्त वेळ आहे तुमच्याकडे 30 सेकंड. प्रश्न वाचायचा आहे. तिन्ही ठिकाणी गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. 100% उत्तर तुमचं बरोबर येणार आहे. वाक्य वाचून बघा. व्हॉट वुड बी द करेक्ट ऑप्शन. आपका समय शुरू हो चुका है. 30 सेकंड्स आर गिवन. कम ऑन. यस, चश्मा लगाना पड़ेगा. सुबोध सर, बिल्कुल चश्मा ही लगाना पड़ेगा. यस, यस, ए के साथ 2 नंबरचा ऑप्शन सुद्धा काही लोकांना बरोबर वाटतो. बी ऑप्शन सेकंड ऑप्शन. शल गो. यस, एज्युकेशन इज सेकंड ऑप्शन. ओके, अमोल सर इज थर्ड ऑप्शन. कांट, शल, विल, सी ऑप्शन के साथ. यस, यस, फोर्थ ऑप्शन. यस. आता या ठिकाणी उत्तर काढत असताना मित्रांनो वाक्याकडे बघत जाणं खूप गरजेची गोष्ट आहे. यस, उईच्या बाबतीत आपल्याला काय वापरलं जातं? उई सोबत शल वापरलं जातं का उई सोबत विल वापरलं जातं? उई सोबत वापरलं जातं शल. म्हणजे या गोष्टी आपल्याला कळाल्या तर हा एकचा पर्याय आपला निघून जातो, शलचा पर्याय. आता दुसरी बाजू की आय डॅश डू एनी रिगोरस फिजिकल एक्सरसाइज ऑन अकाउंट ऑफ माय एज. एज असल्यामुळं, माझं एज जास्त असल्यामुळं मी करू शकत नाही. करू शकत नाही म्हणजे कांट यायला पाहिजे. म्हणजे कांटचा पर्याय आपल्याला दिसतो तो म्हणजे 2 नंबर. आणि शल इज ॲब्सोल्युटली करेक्ट. आय विल गो टू लंडन नेक्स्ट वीक. विलचा वापर आय सोबत वापर केला जाऊ शकतो आणि या ठिकाणी वी सोबत शलचा वापर इज ॲब्सोल्युटली करेक्ट. पण मुद्दा बघा, या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि प्रश्नार्थक वाक्याचा भाव त्यांनी दाखवलेला आहे. वी शल गो फॉर मूवी. आपण सिनेमाला जाऊ का? म्हणजे प्रश्न तर तयार केलेला नाही, पण वाक्य विचारताना त्या वाक्यामध्ये प्रश्नार्थक भाव तयार केला आहे. उत्तर अगदी बरोबर आहे. सेकंड ऑप्शन बऱ्याच लोकांचा अगदी बरोबर. मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो सोडवत असताना थोडीशी प्रॅक्टिस 2 प्रश्नांकडे बघत चला तर तुमचं उत्तर अगदी बरोबर येऊ शकतं. आयसाठी विल सुद्धा वापरलं जातं, आयसाठी शल सुद्धा वापरलं जातं. जेव्हा फर्म डिसिजन असतं त्यावेळेला आय सोबत विल वापरलं जातं. मॉडल ॲक्झिलरीचा वापर जर तुम्हाला कळाला तर उत्तर अगदी बरोबर येईल. खूपच सोपा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. सहज तुम्ही हा बॅट करू शकता, काहीच अडचण नाही. हिज ब्रदर इज नॉट ओनली अ गुड गिटारिस्ट बट also a good singer. 30 seconds are there. यस, लंदन जा रहे हैं आप. थैंक यू. रेश पठान. जवाब क्या हो सकता है? हिज ब्रदर इज नॉट ओनली अ गुड गिटारिस्ट बट ऑल्सो अ गुड सिंगर. फोर्थ ऑप्शन. एक नंबर. हिज ब्रदर इज नॉट ओनली अ गुड गिटारिस्ट बट ऑल्सो अ गुड सिंगर. सी के साथ. मित्रांनो, वाक्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कळालं पाहिजे ऑन इज देअर, सी इज देअर. मित्रांनो, वाक्यामध्ये चूकच नाही आहे. सतत चुका काढायची सवय लागल्यामुळं आपण कुठेही चुका काढत राहतो. हिज ब्रदर इज नॉट ओनली अ गुड guitarist is absolutely correct, but also a good singer is there. Not only a good guitarist but also a good singer is absolutely correct. Fifth option is there. No error is there. Yes, लॉक किया जाए. संतोष सर, नहीं, लॉक नहीं किया जा सकता. फिफ्थ इज द करेक्ट ऑप्शन. यू गॉट द पॉइंट. अ गुड सिंगर इज देयर. यस, नो एरर इज देयर. She would prefer dash travel early rather dash during peak hours.
For to then, in, so, not, if, at, about. Now what would the correct option? सही विकल्प क्या हो सकता है? 5 विकल्प आपके सामने 30 सेकेंड्स के साथ। आर्टिकल का इस्तेमाल वहां हो सकता है। यस कुमार सर, आर्टिकल का इस्तेमाल वहां हो सकता है। यू आर करेक्ट। या हां, ते चुकून झालेलं होतं, ते काहीतरी दिसत होतं, ती चूक नव्हती, प्रिंटिंग मिस्टेक झालेली होती। यस यस, ऑन लग सकता है। यस, शी वुड प्रेफर डॅश ट्रॅव्हल अर्ली रादर डॅश ड्युरिंग पीक आवर्स। प्रेफरला काय लागतं? इतकं साधं गणित आणि मग मित्रांनो आपलं उत्तर अगदी बरोबर, सोपं आहे असं सुबोध सर म्हणतात। सुबोध सरांनी उत्तर सुद्धा दिलं नाही बघा, इतका कॉन्फिडन्स पाहिजे आयोगाला। मात्र असं करू नका, आयोगाचं उत्तर देत असताना उत्तर द्या, सोपं आहे म्हणून तसं लिहून येऊ नका, उत्तर जरूर द्या। लक्षात घ्या, आयोगाच्या बाबतीत अशा चुका करू नका, लक्षात घ्या। सोपं जरी हा प्रश्न तर अगदी सोपा आहे म्हणून तिथं सोपं आहे म्हणून लिहू नका, उत्तर द्या। या ठिकाणी 2 नंबरचं उत्तर अगदी बरोबर, यू गॉट द पॉईंट। नाव प्रेफरला कायम टू लागतं, कंपॅरेटिव्ह डिग्री दॅन, ट्रॅव्हल अर्ली रादर दॅन ड्युरिंग पीक आवर्स। मित्रांनो वाक्याकडे बघत असताना अशा पद्धतीनं जर तुम्ही बघत गेलात तर उत्तरं काढता येणं मित्रांनो खूप सोपं जाईल। हा होता मित्रांनो आजचा सगळा भाग आणि तुम्हाला कळाला असावा। आपल्याकडे MPSCची बॅच आहे मित्रांनो, 899 रुपयाला 200 सेशन्स आहेत, 80 खोकॅपचे सेशन्स आहेत, बाकीचे ग्रामर, संपूर्ण PYQ सोबतची बॅच मित्रांनो ही तुम्हाला बघायला मिळेल। अशीच एक खोकॅपची बॅच मित्रांनो 499 रुपयाला अगदी PYQ सोबत आहे, इडम्स फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूट, स्पेल चेक, क्लोज टेस्ट, या सगळ्याच गोष्टी मित्रांनो तुम्हाला बघायला मिळतील PYQ सोबत। अशा या बॅचेससाठी तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर आपलं ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता। AK फाउंडेशन नावाचं जे ॲप आहे ते ॲप डाउनलोड करू शकता। आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे। पुन्हा भेटू उद्या रात्री 10 वाजता नवीन प्रश्न, नवीन शब्द शिकण्यासाठी याच प्लॅटफॉर्मवर। थँक्यू व्हेरी मच। गुड नाईट, थैंक यू। चैताली मैडम गुड नाइट। पवन कुमार सर थैंक यू। राज सर थैंक यू। संतोष सर थैंक यू। रत्नदीप सर गुड नाइट, गुड नाइट, सी यू, सी यू, सी यू। भानु मैडम थैंक यू वेरी मच। ट्विंकल मैडम गो ग्रीन, शुभ रात्रि। या यस, तेजस्विनी मॅडम थँक्यू व्हेरी मच। उद्या रात्री आपण पुन्हा भेटतोय 10 वाजता याच प्लॅटफॉर्मवर। यस, रोशन सर म्हणतात की प्लीज पॅराजंबल एक वाक्य रचना। ओके, ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली, यस, या, यस, थँक्यू।